मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतींची मुलासमोरच हत्या केली. दोघांनी आधी पतीला दारू पाजली आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जन स्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचं उघड झालं. मालाड पश्चिम येथील मालवणी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चव्हाणची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मंसोरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्याचा फोटोही दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र एका CCTV फुटेजमध्ये राजेशची पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जनस्थळी फेकला होता, अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडले आहेत. मृत राजेश हा मालवणी येथे पूजा, 10 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता. 3 महिन्यापूर्वी त्याचा मित्र इम्रान मंसोरी मुंबईत आला आणि त्याच्यासोबतच राहू लागला. यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री पूजा आणि इम्रानने राजेशला मारण्याचे ठरवलं होतं. त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोर चाकूने त्याचा गळा चिरला. राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरले होते. त्यानंतर आरोपींनी ते चादरीने साफ केले आणि दोघांच्या शरीरावरही रक्ताचे डाग होते आणि त्यांनी ते कपडेही बदलले. घर पुन्हा स्वच्छ केले आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे 500 मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.